नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये। आज सोशल मीडियावर एक व्हिडिओ वाऱ्यासारखा पसरतोय। दावा केला जातोय की हा व्हिडिओ राजा शिवाजी चित्रपटाच्या सक्सेस पार्टीचा आहे आणि त्या व्हिडिओमध्ये कलाकार डान्स करताना आनंद साजरा करताना दिसत आहे। पण हा व्हिडिओ पाहिल्यानंतर हजारो शिवप्रेमीच्या मनात एकच प्रश्न निर्माण झाला आहे। ज्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने लोक थिएटरमध्ये गेले, ज्या महाराजांना देवासारखं मानलं जातं, त्याच महाराजांच्या नावावर यश मिळवल्यानंतर अशी पार्टी? मित्रांनो, महाराज हे फक्त इतिहासातील पात्र नाही, ते महाराष्ट्राच्या प्रत्येक घरातील श्रद्धा आहे। आई आपल्या मुलाला शिवाजी महाराजांच्या गोष्टी सांगते, वडील मुलांच्या मनात स्वाभिमान निर्माण करण्यासाठी महाराजांचे उदाहरण देतात आणि लाखो तरुण आजही जय शिवराय म्हणताना छाती अभिमानाने फुगवतात। म्हणूनच महाराजांच्या नावाशी संबंधित प्रत्येक गोष्ट लोक अतिशय संवेदनशीलतेने पाहतात, कारण सोशल मीडियावर अर्धसत्य सर्वात जास्त व्हायरल होतं। खरंच हा व्हिडिओ खरोखरच त्या सक्सेस पार्टीचा असेल तर अनेक शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या जाणं स्वाभाविक आहे, कारण लोकांनी त्या चित्रपटाला फक्त मनोरंजन म्हणून नाही तर महाराजांप्रती असलेल्या प्रेमपोटी साथ दिली। महाराजांचं नाव वापरून यश मिळालं, पण महाराजांच्या विचारांचा आदरही तितकाच केला गेला का? काही जण म्हणतात यांना महाराजांच्या नावावर पैसे कमवायचे आहेत, पण वागणूक बघा। तर काही जण म्हणतात अरे चित्रपट यशस्वी झाला आहे, आनंद साजरा करायला काय हरकत आहे। पण मित्रांनो, या सगळ्या गोंधळात एक प्रश्न मात्र कायम उभा राहतो, छत्रपती शिवाजी महाराज हे फक्त इतिहासातील एक नाव आहेत का ते महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाच्या हृदयात बसलेले श्रद्धा आहे? कारण महाराजांचं नाव आलं की भावना जाग्या होतात, डोळ्यात अभिमान येतो आणि छाती अभिमानाने फुगते। म्हणूनच जेव्हा महाराजांच्या नावाशी संबंधित एखादा चित्रपट येतो तेव्हा लोकांच्या अपेक्षाही खूप मोठ्या असतात। लोक फक्त तिकीट काढत नाही, ते आपली भावना, आपला इतिहास आणि आपला अभिमान त्या पडद्यावर पाहायला जातात। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।